तुमच्या लक्षात आलं असेल हे इथून काहीतरी वेगळे दिसते बघा तुम्हाला हे, बरोबर आहे ना? तर ऍक्च्युली तो शॉर्ट फॉर्म रेजिस्टर साठी आहे. कशासाठी आहे? म्हणजे रेजिस्टन्स साठी आहे. म्हणजे या डिव्हाइस मध्ये काय होतं तर रेजिस्टन्स ट्रान्सफर होतं. रेजिस्टन्स ट्रान्सफर होतं. कसं बघा, तर मला सांगा, आपण तिथं 2 जंक्शन असतात. एक ठीक आहे, योग्य, तिथं डायग्राम काढणं समजतो, असं म्हणजे समजावून सांगतो, असं तुमच्या लक्षात द्यायचं. मग ट्रान्झिस्टर कसा वर्क होतो हे आपल्याला दाखवायचं. मग त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कुठला तरी एक ट्रान्झिस्टर घ्यायला हवा. मग मी चूज करणार आहे NPN. कुठला चूज करतो? NPN चूज करतो. आणि मी दाखवताना ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनचीच डायरेक्शन दाखवतो. ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनची, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. डायरेक्शन कोणाची दाखवतो? इलेक्ट्रॉनचीच. काही लोक म्हणतील आम्हाला आणखी कळणार. अरे बाबांनो, हा समजा बल्ब दाखवला मी, हा काय दाखवला, आणि ही काय आहे मला सांगा? बॅटरी. मग मला सांगा याच्यात करंट कसा दाखवतात? तर असा दाखवतात ना. अरे असं दाखवतात ना. मग कुणाकडून दाखवला? पॉझिटिव्ह कडून. मग खरं तर पॉझिटिव्ह कडून करंट असतो का? कुठून असतो? म्हणजे ऍक्च्युअल मध्ये फ्लो कोण होत असतं? इलेक्ट्रॉन्स. पण दाखवतात इकडून, बरोबर आहे की नाही? मी असला घोटाळा करत नाही. मी ऍक्च्युअल डायरेक्शन कोणाची दाखवणार आहे? इलेक्ट्रॉनचीच. लक्षात आलं का? म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. असो, मग आता सगळ्यात अगोदर शांत डोक्याने ठरवलं की चला पहिल्यांदा अगोदर एक मस्त अशी ब्लॉक डायग्राम. मी आणखी सिम्बॉल कडे गेलोय का? ब्लॉक समजायला गेलं सोपं जातं. सिम्बॉल ड्रॉ करायला सिम्बॉल सोपं असतं. पण आम्ही बेसिक मध्येच आहोत. आणखी आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्झिस्टरच नीट समजून घ्यायचं आहे. म्हणजे आम्ही सिम्बॉल कडे जाणार नाही, तर ब्लॉक कडे जाऊया. मग चला इथे एक छानशी ब्लॉक डायग्राम घ्यायची ठरवलं आम्ही. मग आता आपण ब्लॉक डायग्राम घेऊया. ओके, चला. तर याच्यामध्ये ठरवलं की चला हा आम्ही ट्रान्झिस्टर घेतला. मग आता ट्रान्झिस्टर घेण्यासाठी एक बेस असतो, सबस्ट्रेट असतो. आपण काल पिझ्झाचं एक एक्झाम्पल घेतलं ना तसं, त्याच्यावर टाकायचं. आणि मग ठरवलं की आता याच्यामध्ये आपल्याला एक लेअर जे आहे इकडे N चे ठेवायचे आहे. N मध्ये बेस असणार आहे, तो कोण असेल? P. आणि पुन्हा कोण असेल परत? N असेल. मग त्याच्यापैकी तुम्हाला माहित आहे याला जंक्शन म्हणता, डिप्लेशन म्हणता, बॅरियर म्हणता, काय नाव द्यायचे ते देतात. मग आता तुम्हाला चांगलं माहित आहे की आम्ही हे जे टर्मिनल आहे हे इमिटर म्हणून ठेवणार आहोत. कोण? याला आम्ही कलेक्टर ठेवणार आहोत. तर हा आमचा कोण असणार आहे? बेस असणार आहे. मग इमिटर आणि बेस म्हणून इमिटर बेस जंक्शन झालं, कलेक्टर आणि बेस म्हणून कलेक्टर बेस जंक्शन झालं. म्हणून याला इकडे असं बोललो, इमिटर बेस जंक्शन. तर हे काय होणार? कलेक्टर बेस जंक्शन. अर्थ कळालाय का? म्हणजे काय रे बाळांनो, तर इमिटर आणि बेस एकत्र आले, कलेक्टर आणि बेस एकत्र आले. मग आता दोन वेगवेगळ्या सरफेस एकत्र आल्यानंतर तिथे एक जॉईंट तयार होणार ना, जोड तयार होणारच ना. असं सोपं. मग आता आपल्या सवयीप्रमाणे सगळ्यात जास्त डोपिंग कोणाची करतो रे आपण? इमिटरची. मग मी आता N घेतलाय म्हणजे मला इथं मेजॉरिटी चार्जेस कुठले दाखवावे लागतील? N टाइप मटेरियल मेजॉरिटी चार्जेस निगेटिव्ह ना. म्हणजे खूप सारा तिथं कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे का? आज काय वेगळंच घडायलंय. ठीक आहे. थोड्या वेळापूर्वी तर माझा पाय असा बऱ्यापैकी 70% इकडे गेला होता. टेन्शन आलंय मला, सिरियसली. येतं रात्री असं स्वप्नात असतो, स्वप्नात असताना अचानकच नामदेव स्वप्नात येतो. तुम्ही विचार करा. मला टेन्शन येत असेल की आता हा नामा कुठं कुठं फिरत असेल, नोकरी नाही, काय नाही, काय नाही, काय. सिरियसली मग जगायचं कसं? प्रश्न पडतो की नाही? नामासोबत ओमा बी असेल, टेन्शन येणार नाही तर काय. तो काय ती दोघच कोपऱ्यात आहेत, काय त्यांचं चालू आहे काय माहिती. सुशांत
तुला वाटतं का तू बोलणं गरजेचं होतं आता? दात येण्याचा प्रकार तोच आहे. मी तर तुला त्या दिवशी सांगितलं, अजिंक्यला मी बोललोय. फक्त मला वाईट वाटतं की पहिले तुम्ही बरे होता ना, आता नेमकं असं काय ऍटिट्यूड येतोय काय तर काय चिव 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 चिव. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त कोणाचं? इमिटरचं. म्हणजे सगळ्यात जास्त निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी कुठं दाखवावं लागणार? मग इथं आम्ही असं दाखवलं तर चालतं का? निगेटिव्ह 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 असं थोडस जास्त दाखवलं आहे. हे असं बऱ्यापैकी जास्त आम्ही निगेटिव्ह चार्ज दाखवलं, चालेल ना? मग हे एन टाईप, तर आता हे कुठलं मटेरियल आहे? पी टाईप. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही काय होतलं तर पी टाईप होतलं. मग पी मध्ये काय जास्त असतं? होल्स जास्त असतात. होल्स जास्त असल्यामुळे आम्हाला काय दाखवावं लागणार? तर मग मी असं दाखवलं, प्लस 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 असं दाखव. आता परत याच्यामध्ये एनच आहे, पण आम्ही एनची इथे डेन्सिटी कशी दाखवली? जरा कमी दाखवली. मग तुमच्या लक्षात आलं असेल, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त, सगळ्यात कमी, आणि मॉडरेट म्हणायचं, हायली डोप्ड म्हणायचं, आणि इथं मात्र मॉडरेट डोपिंगची कॉन्सेप्ट. आणि मग तुम्हाला कळालं की हा आमचा NPN. म्हणजेच आम्ही ट्रान्झिस्टर कुठला चूज केला रे बाळांनो? तर आम्ही ट्रान्झिस्टर चूज केला NPN, ट्रान्झिस्टर घेतला. आता हा ट्रान्झिस्टर वर्क करण्यासाठी त्याचे 2 जंक्शन असतात. किती जंक्शन असतात? पहिलं ठेवलं इमिटर आणि बेस जंक्शन, आणि दुसरं ठेवलं कलेक्टर आणि बेस जंक्शन. तर इमिटर बेस जंक्शन आम्हाला कसं ठेवायचंय? फॉरवर्ड बायस्ड. बरोबर आहे का रे बाळांनो? आणि कलेक्टर बेस जंक्शन आम्हाला कसं ठेवायचं आहे? रिव्हर्स बायस्ड ठेवायचे. बरोबर आहे का नाही मला सांग? मग एक ठेवायचे फॉरवर्ड बायस्ड, तर दुसरे ठेवायचे रिव्हर्स. आता फॉरवर्ड बायसची कॉन्सेप्ट आहे, सेमला सेम जोडावं लागत असतं. फॉरवर्ड बायसची कॉन्सेप्ट काय असते? सेमला सेम जोडावं लागतं. आणि रिव्हर्स बायसची कॉन्सेप्ट काय? अपोजिट जोडावं लागत असतं. मग आम्ही काय करतो तर दोघांना जास्त लोडच घेत नाही, खालीच कनेक्शन घेतो. बॅटरी कुठे इथं दाखवतो, इथं इथं कुठे दाखवता येते, पण आम्ही जरा नीटच दाखवतो. आणि याला इकडे घेतलं. तर आता माझा साधा प्रश्न आहे की हा बेस कलेक्टर मध्ये पण आहे, हा बेस इमिटर मध्ये पण आहे. बरोबर आहे का? तर बघा ना, ही बेसची वायर दोघांना जोडली ना, म्हणजे शॉर्ट सर्किट कळतं ना तुम्हाला. मला सांगा, माझ्याकडे एकच सॉकेट आहे, एकच पिन आहे, तिथं दिसते ते, आणि मला इथं 2 बल्ब लावायचे. तर मी काय करतो? 2 बल्ब घेतो, तर दोन्हीला वायर जोडतो, आणि त्या दोन्हीच्या वायर परत एकमेकात जोडतो. त्याच्या लाईव्ह याच्या न्यूट्रल अशा 2 जोडतो, आणि मग त्या 4चे काय करतो? 2 करतो. 4चे 2 बरं, 4चे 1 नसते करायचं, आणि बसवतो. बरोबर आहे ना? नाहीतर फट होईल. मला सांगा आता, मग हे कळालं का तुम्हाला? आता जर तुमच्या हे लक्षात आलं असेल, तर इथं सगळ्यात पहिलं काम आहे की आता इथं निगेटिव्ह निगेटिव्ह आहे, म्हणजेच मला याला फॉरवर्ड बायस करायचं, तर मला ह्या कनेक्टरला किंवा ही वायर बॅटरीच्या निगेटिव्हला जोडावी लागेल. मी असं केलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. इथं दिलं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. हे निगेटिव्ह गेल्यामुळे निगेटिव्ह 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 प्लेट झाली. निगेटिव्हला काय जोडलं? निगेटिव्ह जोडलं. म्हणजेच मी पहिलं जंक्शन कसं केलं? फॉरवर्ड बायस केलं. आता इकडे दुसरं जंक्शन जे आहे ते मला कसं करायचं असतं? हे पहिलं ठेवलं मी इथं. पहिलं मला कसं करायचंय? पहिलं याचा अर्थ इमिटर बेस, बरं का? पहिलं दुसरं म्हणून इमिटर बेस म्हणून फॉरवर्ड बायस. तर कलेक्टर बेस कसं करायचंय? रिव्हर्स बायस. आता रिव्हर्स करण्यासाठी निगेटिव्हला काय जोडावं लागेल? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणून मी इथं घेणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजेच ही कालही मी सांगितलं होतं तुम्हाला, ही बॅटरी मी मोठी आणि इथं छोटी. मग तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणलं व्होल्टेज अक्रॉस इमिटर बेस जंक्शन, व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर बेस जंक्शन. आणि बुक मध्ये किंवा याच्यामध्ये वेगवेगळे नोटिफिकेशन्स आहेत, VCC असं काही दिलेलं असतं. पण आपल्याला सध्या पुढे आपण त्याचा विचार करू, पण आता या क्षणाला
आपण पुढे काही जोड बोललं ना, जे आपल्याला समजतं ते तिथे आपल्याला केलं. तिथं तसं असतं म्हणून तसंच द्यायचं असं काय नाही. जे आम्हाला कळतं, आम्हाला दिसतं, आम्हाला बोलता येतं, तिथं वापरलं काय सांगता येतं, अगदी आम्ही तसं वापरलेलं आहे. मग मला सांगा, अशा पद्धतीने हा ट्रान्झिस्टर काय झालाय सर्किटमध्ये जोडलाय. मग आता तुम्ही मला सांगा, इमिटर बेस फॉरवर्ड बायस येणार आहे. मग जेव्हा एखादा डायोड फॉरवर्ड बायस असतो तेव्हा त्याचा रेजिस्टन्स खूप हाय असतो का खूप लो असतो? जोरात लो रेजिस्टन्स असतो. म्हणजे मला सांगा, या पहिल्या जंक्शनचा रेजिस्टन्स जर याचा घेतला तर याला लो रेजिस्टन्स असतो, बरोबर आहे की नाही? आता रिव्हर्स बायस जेव्हा होतं तेव्हा जंक्शन तुम्ही माहिती आहे खूप खूप हाय रेजिस्टन्स जातो. आपण डायोडची व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स बघितली ना. मग मला सांगा, इकडे रेजिस्टन्स कसा आहे? खूप खूप हाय रेजिस्टन्स दाखवलं. मग एका ट्रान्झिस्टर मध्ये दोन जंक्शन, त्याच्यातला एकाचा रेजिस्टन्स खूप कमी तर दुसऱ्याचा खूप जास्त असतो. ही कॉन्सेप्ट आहे. मग आता हे कसं वर्क व्हायला लागतं, तर यासाठी तुम्हाला एकदम सुंदर कॉन्सेप्ट समजून घ्यायची. पण आता इथपर्यंत सगळी गाडी पोहोचली का? आणि मी डायरेक्शन दाखवताना मी फ्लो कोणाचा दाखवणार आहे, तर इलेक्ट्रॉनचा. म्हणजे तुम्हाला समजतं, दिसतं तिथं कन्व्हेन्शनल खरं खोटं असलं काय बाराबानगडे नकोय. मला जे आहे ते दाखवायचं, सत्य सोपं जातं. आता मला सांगा, इथपर्यंत गाडी पोहोचली असेल तर आता याचं वर्किंग समजून सांगणार किती सोपं, एकदम शांत. अरे मी म्हणतो जर 15 मिनिटांनी इमानदारीनं असं वाचत जरी गेला तर कळत असतं. 15 मिनिटं हे असं आहे, ह्याला हे म्हणतात, तिथं झालं, असं झालं, इतकं सोपं वर्किंग असतं. मग आता होतं काय, तर आता थोड्या वेळासाठी मी इथं पण एक स्विच ठेवलं, मुद्दाम इथं पण एक स्विच ठेवलं आणि दोन्ही स्विच ऑन केला असं मला बोलायला. स्विच ऑन केल्यानंतर हा निगेटिव्ह सप्लाय इथं गेलाय. मग हा निगेटिव्ह पोटेन्शियल, बॅटरीचा निगेटिव्ह पोटेन्शियल इथं असणाऱ्या खूप साऱ्या इलेक्ट्रॉन्सला काय करायचं बघेल, तर ओढायचं बघेल का ढकलायचं बघेल? जोरात रिपेल करेल का अट्रॅक्ट करेल? रिपेल करेल, म्हणजे पुढे ढकलेल, बरोबर आहे की नाही? मग इमॅजिन करा की ही जी बॅटरी आहे, पोटेन्शियल कुणाच्या अक्रॉस? इमिटर आणि बेसच्या अक्रॉस. ह्या पोटेन्शियलनं काय केलं, तर 100 इलेक्ट्रॉन्सला काय केलं बाळांना? पुश केलं, पुढे ढकललं. असं इमॅजिन करा. मग याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स? खूप सारे आहेत. त्याच्यातलं किती इलेक्ट्रॉन्सला ढकललं त्याने? 100 इलेक्ट्रॉन्सला ढकललं. आता हे पोटेन्शियल एवढं सफिशियंट असतं की हे मधलं पोटेन्शियल बॅरियर तोडत असतं. तुम्हाला तर माहित आहे, जनरली आपण पाहिलं सिलिकॉन मध्ये 0.7 वोल्टला तुटलं होतं, जर्मनीमध्ये 0.3 वोल्टला तुटलं होतं. मटेरियल बदललं की पोटेन्शियल बॅरियर बदलतं, पण हे सफिशियंट व्होल्टेज आणि पोटेन्शियल बॅरियर तुटलं असं इमॅजिन करा. मग हे 100चे 100 इलेक्ट्रॉन कुठे येऊन धडकणार? अरे तुटलं म्हणजे आता कुठे येणार? हे मधलं कोण आहे? बेस मधला कोण आहे? बरोबर आहे ना. अरे इमिटर मधून इलेक्ट्रॉन गेले, कुठे जाणार आता? हा, म्हणजे हे 100 इलेक्ट्रॉन पुश झाले आणि त्यांनी एंट्री कुठे केली बाळांनो? बेस मध्ये केली. मुद्दा असा आहे की 100 इलेक्ट्रॉन बेस मध्ये जाण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर हे पोटेन्शियल. हे नसेल तर बाकीचं काम होईल का? मग ह्याचं ड्रायव्हर काम आहे, याने याला पुढे ढकललं आणि हे इलेक्ट्रॉन याला सफिशियंट एनर्जी भेटली आणि त्यांनी मधलं पोटेन्शियल बॅरियर तोडून टाकलं आणि कुठे आले? ते बेस मध्ये आले. तुम्ही मला सांगा, इथपर्यंत सगळ्यांना कळालंय का? बेस मध्ये काय इलेक्ट्रॉन गेले, किती गेले, कसं गेलं, सगळं लक्षात आलं. आता त्याच्या पुढचं किती सोपं असतं बघा. आता हे 100 इथं आल्यानंतर तुम्हीच मला सांगा, मध्ये जो बेस आहे त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज ठेवलाय म्हणजे नंबर ऑफ होल्स, तर त्याची संख्या खूप जास्त आहे का खूप कमी आहे? हा, खूप कमी ठेवले आम्ही. मग इमॅजिन करा, इथं आलेत किती रे बाळांनो इलेक्ट्रॉन? 100 इलेक्ट्रॉन. आता ते 100 इलेक्ट्रॉन होलकडे गेल्यानंतर इलेक्ट्रॉनला काय वाटतं? आपण पटकन होलमध्ये जाऊन बसावं. आपण होलमध्ये गेलो, इलेक्ट्रॉन होलमध्ये गेला की तुम्हाला माहित आहे होल पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, म्हणजेच काय व्हायचं बघणार आहे? ते न्यूट्रलाइज, थोडक्यात आपल्या भाषेत बोललं. मग प्रत्येक इलेक्ट्रॉनला काय वाटतं? आपण कोणाकडे जायचं? होलकडे जाऊन बसायचं. पण प्रॉब्लेम असा आहे बाळांनो की इलेक्ट्रॉन आलेत 100 आणि होल आहेत 5. इलेक्ट्रॉन आहेत किती? 100. होल किती आहेत? 5. मग तुम्ही मला सांगा, 100 इलेक्ट्रॉन आले, 5 होल आले, तर 100 पैकी 5च इलेक्ट्रॉन होलमध्ये जाऊन बसले तर बाकीच्या 95 ला जागा राहते का? तुमच्या लक्षात आलं मी काय बोलतो? मग कॉन्सेप्ट कशी होते की 100 पैकी
5 इलेक्ट्रॉन हे बेसमध्ये जे होल्स आहेत ना रे बाळांनो, होल्स त्याच्यासोबत कंबाईन किंवा रिकंबाईन म्हणत. मग 5 इलेक्ट्रॉन काय होतात तर बेस मधला या होलकडे जातात. आणि राहिलेले जे 95 आहेत ना बाळांनो, तर हे राहिलेले 95 याला तर ढकलायला चालू असतं, तिकडे ओढायला चालू असतं, इकडे तर जागा राहिलेली नसते, मग राहायला एवढा एकच रस्ता ना. परत एकदा बोलतो, 100 इलेक्ट्रॉनला इकडून ढकलायला चालू आहे, बरोबर आहे. कंबाईन जर व्हायचं म्हटलं तर इथं एवढा छोटा रस्ता आहे असं इमॅजिन करा तुम्ही. आपण गावठी भाषेत बोलूया की इकडून 100 लोक पळायला लागले आणि इकडे 5 लोकांना जायला रस्ता आहे. का असं बोलायलो मी? कारण 100 इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इथं पोहोचले त्यावेळेस त्यांना काय वाटतं की आपण होल सोबत कंबाईन होऊन बसावं गपचूप. पण होलची संख्या आहेच किती? 5. तर 95ला तिथं जागाच नसते. मग हे ढकलायला चालू आहे आणि इकडून ओढायला चालू आहे, तर बिचारा इलेक्ट्रॉन तिकडे जायचं बघणार नाही. मग तुमच्या लक्षात आलं असेल की 95 इलेक्ट्रॉन समजा तिकडे गेले, मग हे 95 इलेक्ट्रॉन कुठे गेले? टुवर्ड्स कलेक्टर. बरोबर आहे का? तर नेमकं काय घडलं पाहिजे तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे, जेव्हा खूप मोठा चार्ज बेसमध्ये पडतो त्यावेळेस एक तर बेसची जागा म्हणा, बेस मधलं डोपिंग म्हणा, इतकं कमी असतं की जेवढा काही इकडे चार्ज येतो त्याच्यातला नियर अबाउट 5% चार्ज तो कुठं जातो? बेसकडे जातो. आणि राहिलेला 90% चार्ज तो कोणाकडे जायला बघतो? कलेक्टरकडे जातो. लक्षात आलं का? मी काय बोलायला समजतं का? मग आता तुम्हीच विचार करा, टोटल नीट बघा आता बाळांनो, थोडस याला वरती शिफ्ट करतो. तुम्ही इथं बघा, तुम्ही टोटल चार्ज किती दिला होता? 100. त्याच्यातला 95 कुठे गेला? कलेक्टरकडे. आणि 5 कुठे गेला? बेसकडे. लक्षात आलं का? आणि मग अशा पद्धतीनं इथं करंट इस्टॅब्लिश होतो. इमॅजिन करा, मी इलेक्ट्रॉनच्या भाषेत शिकवतोय. याने इकडून 100 इलेक्ट्रॉन फेकले, त्याच्यातले 5 आले इथं आणि 95 आले इकडे. लक्षात आलं का? मग हे सगळेच्या सगळे परत 100 इलेक्ट्रॉन आले का इथंच, परत हे इथं 100 येणार, परत 5 या रस्त्याने तर 95 या रस्त्याने. समजतंय का? हे समजायला सगळ्यात सोपं आहे. तर मी परत एकदा तुम्हाला विचारतो की आता जे काही झालं मागच्या 10 मिनिटांमध्ये ते सगळं कळालं का? काय रिपीट करावं लागेल? कळालं नक्की? मग मी परत तरी पण बोलतो की ट्रान्झिस्टर घेत असताना आम्ही काय केलं तर ट्रान्झिस्टर मध्ये 3 सेक्शन केले, इमिटर, बेस आणि कलेक्टर. डोपिंग टाकत असताना इमिटर मध्ये आणि कलेक्टर मध्ये दोन्ही मध्ये एन टाईप मटेरियल टाकलं आणि बेस मध्ये पी टाईप टाकलं. बरोबर आहे का? इथं इलेक्ट्रॉन आहेत, इथं इलेक्ट्रॉनच आहेत, पण इथं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे, इथं खूप कमी आहे. आणि इथं प्लस होल्स ठेवले. टाकताना जोडताना मी असं जोडलं की इमिटर आणि बेस फॉरवर्ड बायस होईल, मधली भिंत फॉरवर्ड बायस न तुटेल. आणि मग याच्या अक्रॉस आणि हो लार्ज अमाऊंट ऑफ बॅटरी जोडली, म्हणजे हा ढकलतो जोरात तसा हा ओढतो सुद्धा खूप जोरात. पुलिंग फोर्स स्ट्रॉंग ठेवला. मग याचं काय काम आहे तर इथं इलेक्ट्रॉन पडले की याने काय करायचंय? ओढायचंय, त्याने इलेक्ट्रॉनला ढकलायचंय. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल, पहिलं जंक्शन फॉरवर्ड बायस म्हणजे रेजिस्टन्स खूप खूप कमी, आणि दुसरं जंक्शन रिव्हर्स बायस, रेजिस्टन्स जास्त. मग ट्रान्झिस्टर मध्ये एकाच वेळी काय होतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की लो रेजिस्टन्सचा चार्ज कुठे ढकलला जातो? हाय रेजिस्टन्स मध्ये. समजलं आहे का? इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळालं का? मग तुम्हाला साधी सोपी कॉन्सेप्ट कळली का की इथला जर 100 चार्ज असेल तर समजा 5% इकडे आला तर 95% तिकडे गेला. आणि हीच पुन्हा सगळ्यात मोठी कॉन्सेप्ट होणार आहे. आता जे बोललो ना, 100 पैकी 95% चार्ज कुठे गेला? टुवर्ड्स दी कलेक्टर. आणि 5% कुठे आला? टुवर्ड्स दी बेस आला. आणि म्हणून बघा, जोपर्यंत हे जंक्शन तुटणार नाही तोपर्यंत करंट इस्टॅब्लिश व्हायचा काही विषयच येत नाही. मग जर तुम्हाला हे खरंच सगळं कळालं असेल तर तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, आपण एनपीएन घेतलेलं आहे, कसं जोडलं, कसं काम केलं, त्याला हे फॉरवर्ड बायस म्हणजे नेमकं काय, हे रिव्हर्स बायस म्हणजे नेमकं काय, फॉरवर्ड बायस होण्यासाठी याला जोडलं कसं, रिव्हर्स बायस होण्यासाठी याला जोडलं कसं, हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला कळालेलं आहे का? मग एक साधा एनपीएन ट्रान्झिस्टर तो कसा जोडला, तो कसा ऑन झाला, ऑन झाला तर त्याच्या आतमध्ये एक्झॅक्टली कसं वर्किंग होतं हे एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला कळाले का? मग ट्रान्झिस्टर कसा वर्क होतो किंवा यालाच आपण म्हणत असतो ट्रान्झिस्टर ऍक्शन, तर हे तुम्हाला खरंच कळालंय का?